कोकणच्या लाल मातीतून सुरू झालेला हा प्रवास आज हिमालयाच्या या पांढऱ्या शुभ्र शिखरांवर येऊन विसावला आहे. 10 दिवस, हजारो किलोमीटर आणि अनगिनत आठवणी. आज वेळ आली आहे या महाप्रवासाच्या अंतिम सत्याची. आजोबा, हेच ते रहस्य ना, ज्याने संपूर्ण जगाला थक्क केलं. 2013चा तो भयानक प्रलय, सगळं वाहून गेलं. मग हे मंदिर कसं काय वाचलं? बाळा, जेव्हा निसर्ग रौद्र रूप घेतो तेव्हा विज्ञान हात टेकतं. ही फक्त एक शिळा नाही, हा स्वतः महादेवांचा संकल्प आहे. जेव्हा मंदाकिनीचा महापूर मंदिराला गिळंकृत करायला आला तेव्हा ही भीमशिला ढाल बनून उभी राहिली. काळालाही जिथे माघार घ्यावी लागली ते हे ठिकाण आहे. आजोबा, या 10 दिवसात मी फक्त महादेव नाही पाहिले, तर तुमची जिद्द आणि भक्तीही पाहिली. कोकण ते केदारनाथ हा प्रवास मला कायम आठवणीत राहील. बाळा, हा प्रवास फक्त केदारनाथला पोहोचण्यासाठी नव्हता. हा प्रवास तुझ्या आतल्या शिवाला शोधण्यासाठी होता. आयुष्यात कितीही संकट आली, प्रलय आला, तरी आपली श्रद्धा या मंदिरासारखी अढळ ठेव. सती आणि महादेवांची ही पहिली प्रेम कथा आपण पाहिली, पण ही तर फक्त सुरुवात होती. सतीच्या देहत्यागानंतर महादेव पुन्हा वैराग्यात गेले होते, पण सृष्टीच्या कल्याणासाठी त्या वैराग्याला प्रेमाच्या बंधनात बांधणं गरजेचं होतं. म्हणजे आजोबा, दुसरी गोष्ट सुद्धा आहे का? हो बाळा, ती कथा जिथे प्रेम तपश्चर्या बनतं आणि वैराग्य पुन्हा संसार बनतं. हिमालयाची कन्या पार्वती आणि महादेव यांची अजरामर गाथा. तयार रहा. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही घेऊन येत आहोत विश्वातील ती प्रेमकथा जी काळाच्या पलीकडे अजरामर राहिली. भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा अलौकिक विवाह. नातवंडांनो, आमचा हा प्रवास इथेच संपतोय, पण कथा कधीच संपत नसतात. त्या फक्त एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहतात. आम्हाला खात्री आहे तुम्हाला आजोबांच्या गोष्टीचा हा सीझन आवडला असेल. तुमच्या प्रेमळ प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार. तर भेटूया फेब्रुवारीमध्ये एका नव्या प्रवासात. हर हर महादेव. चल बाळा, उद्या शिर्डीहून आपल्याला बाबांनी बोलावलंय. पायी पालखीला जायचं आहे.